भाजपच्या मुख्यमंत्रीपदाला शिंदेंचा पाठिंबा, सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनात ठेवू नका, मोदी शहांना फोन करून सांगितलंय शिंदेंचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला, मोदी शहा घेतील तो निर्णय मान्य, 2.5 वर्ष राज्याचा विकास करण्यासाठी संधी दिल्याबद्दल मानले आभार. महायुतीत कोणतेही मतभेद नाही, शिंदेंनी किंतु परंतु दूर केले, मुख्यमंत्रीपदाबाबत पक्षश्रेष्ठींसोबत बैठकीनंतर लवकरच निर्णय, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेबाबत आभार. शिंदे ठाकरेंच्या सरकारमधून रडून नाही तर लढून बाहेर पडले आणि महायुतीचं सरकार बनवलं, बावनकुळेंकडून शिंदेंचं कौतुक. अडीच वर्षातील कारकिर्दीबाबत मी समाधानी, स्वतःला मुख्यमंत्री न समजता कॉमन मॅन म्हणून काम केलं, नाराज होऊन रडणारा नाही, एकनाथ शिंदेंकडून जनतेचे आभार. एकनाथ शिंदेंनी दबावापोटी निर्णय घेतला, शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका. अमित शहांसोबत उद्या महायुतीची बैठक, शिंदे फडणवीस अजित पवार दिल्लीला जाणार, मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटणार, सूत्रांची माहिती. दिल्लीत उद्या वरिष्ठांसोबत आमची चर्चा, खेळीमेळीच्या वातावरणात महायुतीचं सरकार स्थापन होईल, 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असाच फॉर्म्युला राहणार, अजित पवारांची माहिती. मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि देवेंद्र फडणवीसच असतील, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा दावा. मुख्यमंत्री कुणीही होऊ द्या, देणं घेणं नाही, आरक्षण घेणारच, उपोषणाच्या तयारीला लागलो, जरांगेंची प्रतिक्रिया. महायुतीत सहभागी होण्याबाबत मनसेची कोणतीही अपेक्षा नाही, महायुतीकडून मनसे आणि राज ठाकरेंची फसवणूक, अविनाश जाधव यांचा आरोप. आम्हाला मतपत्रिकेवरच निवडणुका हव्या, काँग्रेस राज्यभर सह्यांची मोहीम सुरू करणार, नाना पटोलेंनी सांगितली आंदोलनाची रूपरेषा. अजमेर दर्ग्यात शिवमंदिर असल्याचा दावा, हिंदू पक्षकारांची याचिका न्यायालयानं स्वीकारली, दर्गा कमिटीसह सर्व पक्षकारांना नोटीस, 5 डिसेंबरला पुढील सुनावणी. UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.